पुण्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे तनिषा भिसे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। तनिषा यांनी जुळ्या बाळांना जन्म दिला, मात्र दोन्ही नवजात बाळांचे वजन अत्यल्प असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करून विशेष काळजी घेण्यात येते। या बाळांच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमार्फत 24 लाख रुपये सूर्या हॉस्पिटलच्या बँक खात्यात पाठवण्यात आले। पुढील उपचारासाठी आणखी आवश्यकता भासल्यास त्याचा लागणारा संपूर्ण खर्च सुद्धा कक्षातूनच केला जाणार असल्याचं कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितलं आहे। मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून आता मदत करण्यात आली। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले। सुशांतकडे जाणार। सुशांत, आपण पाहतोय की मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून तनिषा भिसेंच्या मुलींसाठी आता सरकारच्या माध्यमातून तब्बल 24 लाखांची मदत झाली आणि आगामी काळात सुद्धा मदत लागल्यास रामेश्वर नाईक यांनी त्या संदर्भातली प्रतिक्रिया सुद्धा दिली, मदत केली जाईल। काय अपडेट? कारण आपण जर बघितलं असेल तर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात जे प्रकार घडला होता त्याचा संताप जो आहे तो सगळीकडून व्यक्त करण्यात आला होता। मात्र आता राज्य सरकारने भिसे यांच्या जुळ्या बाळांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 24 लाखांची मदत जी आहे ती जाहीर केलेली आहे। मदतीची प्रक्रिया आता तातडीने पूर्ण झालेली आहे आणि पुढील उपचारांचा खर्चही मुख्यमंत्री सहायता निधीतून केला जाणार आहे। आपण जर बघितलं असेल तर मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी ही माहिती दिलेली आहे आणि हा संपूर्ण प्रकार जो होता तो गंभीर होता, त्याचे पडसाद सगळीकडे उमटले होते। त्यानंतर राज्य सरकार देखील टीका झाली होती, मात्र आता सरकारने त्या जुळ्या मुलींना मदत केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच सुशांत, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।